गणेशोत्सवानिमित्त कणकवली नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ते नियोजन करण्यात आले। व्यापारी त्याचप्रमाणे नागरिकांनी गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी व अन्य समस्या टाळण्यासाठी सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आले। गणेशोत्सव कालावधीसाठी मुख्य बाजारपेठेत एक दिशा मार्गाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तसेच ठरवून दिलेल्या जागेच्या बाहेर वाहने पार्किंग करणारे फेरीवाले, भाजीवाले यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। ग्रामीण भागातून गणेशोत्सव कालावधीत साहित्य विक्रीसाठी येणाऱ्यांकरता अप्पासाहेब पटवर्धन चौकात आझाद मेडिकलच्या बाजूने व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहने उभे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील व पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी चर्चा करताना दिली। नमस्कार। गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण आता मीटिंग ठेवलेली होती कणकवली नगरपंचायत येथे। पोलीस प्रतिनिधी जाधव सर, आपण भाजी मार्केट प्रतिनिधी, तसेच व्यापारी संघ प्रतिनिधी, रिक्षा चालक संघटना या सर्वांना आपण निमंत्रण दिलं होतं। त्या संदर्भात आपल्याकडे सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आले होते। तर आपण मागच्या वर्षीचं जे आपण नियोजन गणेशोत्सवाच्या निमित्तानं केलं होतं तेच नियोजन आपण बऱ्यापैकी कंटिन्यू ठेवत आहोत। तसेच अजून नवीन काही ठिकाणी पार्किंगचे स्पॉट्स, तसेच नो पार्किंग यासाठीच्या काही वेगळे नवीन बोर्ड्स आपण करतोय। तसंच आता नवीन शौचालय झालं आहे, त्याचंही आपण एक साईन बोर्ड तयार करून लावत आहोत लोकांच्या सुविधेसाठी। आणि वनवेचं नियोजन आहे ते पोलीस आपले जाधव साहेबांशी बोलून आपण वनवेचं नियोजन जे लास्ट टाइम केलं होतं तशा प्रकारेच पुढे आपण कंटिन्यू ठेवणार आहोत। आणि जे भाजी मार्केटमध्ये आपले जे भाजी विक्रेते आहेत ते रस्त्यावरती जे येऊन विक्री करतात, तर त्यांना आम्ही आवाहन करतो की रस्त्यावरती विक्री बंद करून त्यांना जी डेडिकेटेड जागा दिलेली आहे त्या जागेवरतीच त्यांनी विक्री करावी। अन्यथा आपल्याकडून काही कारवाई झाली तर मग पुन्हा त्याच्यावरती कुठलाही उपाय नसेल। तसंच आपण ग्रामीण भागातून जे भाजी विक्रेते येतात आहे त्यांच्यासाठी आपण पटवर्धन चौकाच्या बाजूला पटवर्धन चौकापासून वेलनेस मेडिकलपर्यंत जागा लास्ट टाइम जशी अलॉट केली होती गणपतीच्या महोत्सवाच्या दरम्यान, तशीच आपण यावेळेला अलॉट करत आहोत। आणि ग्रामीण भागातून जे विक्रेते येतात त्यांनी तिथंच बसून विक्री करावी अशी विनंती आहे। आणि फोर व्हीलर म्हणजे जे माल विक्रीसाठी जी मोठी वाहने येतात त्यांच्यासाठी आताच आपल्याला जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीचाच तो माल उतरवला जावा। सकाळी मॅक्झिमम 6 पर्यंत माल उतरवला जाण्याची काळजी व्यापारी संघांनी व्यापाऱ्यांनी घ्यावी असं आवाहन जाधव साहेबांनी केलेलं आहे। तसंच आमच्याकडूनही तसंच आवाहन राहील, जेणेकरून दिवसाचा जो फ्लो आहे आपला वाहतुकीचा तो कंटिन्यू राहील आणि तिथं कुठलाही अडथळा होणार नाही। आणि जे रस्त्यावरती आणून विक्री करतात दुकानांच्या समोर, त्याही लोकांनी आपण जी लाईन आखून दिलेली आहे त्या लाईनची मर्यादा राखावी, ही विक्री चालू ठेवावी। तसंच आपली व्यापारी गल्ली आहे पटवर्धन चौकापासून पुढे, तिथेही जे आपण लाईन्स आखून देणार आहोत त्या लाईनच्या पाठीमागेच विक्री करावी। अन्यथा पोलिसांकडे कारवाई करण्यात येईल। आणि फक्त आपण रिक्षा चालकांसाठीच तिथं एंट्री देत आहोत, कुठल्याही फोर व्हीलरला एंट्री मिळणार नाही। आणि रिक्षा चालकांनाही याची काळजी घ्यावी की 10 मिनिटांपेक्षा किंवा 5 मिनिटांपेक्षा जास्त तिथं रिक्षा थांबणार नाही। पोलिसांकडे त्याच्यावरती कारवाई झालीच तर त्याच्यावरती कुठलीही सूट नसेल। तरी सर्वांना गणेश चतुर्थीसाठी सर्वांनी आपल्याला सहकार्य करावे अशी विनंती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।